असं वाटतं, की आपल्याला बेसिक स्किन केअर रूटीन जर फॉलो करता आलं ना, तर खूप एक्स्ट्राचे सीरम्सची तुम्हाला गरज नाही पडत. पण तरी मला माहिती आहे प्रश्न विचारणार आहात तुम्ही. त्यामुळे थंडीच्या काळातलं चांगलं सीरम कोणतं? असा जर तुम्ही मला प्रश्न विचारलात. हायड्रेटिंग सीरम वापरलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळतं. hyaluronic ॲसिड त्याच्यामध्ये छान आहे हेही आपल्याला कळतं. पण खूप लोकांचं चुकतं. hyaluronic ॲसिड ड्राय स्किनवरती लावलं आणि त्याच्यावरती लगेचच हायड्रेटिंग मॉइश्चरायझर नाही लावलं, तर करेक्ट उलटं काम व्हायला लागतं. त्वचा ड्राय पण होऊ शकते hyaluronic ॲसिड लावल्यानं. हे होऊ नये ना, कारण अर्धवट नॉलेजनं अर्धवट सीरम्स वापरायचे आणि मग त्याच्यावरती हे प्रॉडक्टच वाईट आहे, असं ते कुठेतरी होतं आणि मग आपल्याला वापरायचं कसं हे माहीत नसल्यामुळे हे इश्यूज येतात हे आपण मान्य करत नाही. हाय एंडमधलं मला प्रचंड आवडणारं एक कोरियन एक ब्रँड आहे सेलिमॅक्स नावाचा आणि त्याचं एक हायड्रेटिंग सीरम येतं. माय गॉड! तुम्हाला पिंपल, ॲक्ने वगैरे येणार नाही. मला तर असं वाटतं तुम्ही जर 4 पैसे कमवत असाल आणि तुम्ही 30च्या पुढे असाल, तर हे हायड्रेटिंग सीरम 365 दिवस तुम्ही लावायला पाहिजे. फक्त हिवाळ्यामध्ये नाही. ॲब्सोल्युटली स्किन बॅरियर रिपेअर करणारं, पोषण देणारं, हायड्रेशन देणारं ते सीरम आहे. अपार्ट फ्रॉम दॅट कुठल्याही चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये ऑलरेडी जर hyaluronic ॲसिड असेल, तर तुम्हाला वेगळं सीरम लावण्याची गरज पडत नाही. पण हिवाळ्यासाठीचं आता बजेट फ्रेंडली त्याला म्हणावं का बजेट फ्रेंडली पण ₹1000 च्या आसपास जाणारं असं आहे. पण जो ग्लो तुम्हाला अपेक्षित असतो ना, हायड्रेशन भरपूर छान ग्लो हे सीरम देऊ शकतं. सेंटेलाचं मॅडागास्कर ब्राईटनिंग सीरम आहे. अँप्यूल टाइप एक येतं. बाटली त्याची सुंदर आहे. एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग आणि त्याच्यावरती ते मॉइश्चरायझर आणि मग प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन असं लावून तुम्ही थंडीचे बाहेर पडलात. आहाहा! कोणी सुद्धा म्हणणार नाही, की तुमची त्वचा ड्राय झालेली आहे, तुमच्यासाठी हिवाळा आहे असं वाटणार सुद्धा नाही.